आता आपण आलो मित्रांनो इथे हुतात्मा चौकाच्या इथे बघू शकता। आज आहे रविवार, त्यामुळे अक्षरशः मित्रांनो पूर्ण स्ट्रीट खाली आहे, कोणीच नाही लांब लांबपर्यंत। तर मित्रांनो जर तुम्ही कधी चर्चगेट फिरला तर चर्चगेटमध्ये फिरण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत, जसा की हा क्लॉक टावर। आता मित्रांनो आपल्याला ते हॉर्निमन सर्कल तर नाही भेटलं, पण आपण इथे आपलं एशियाटिक सोसायटी मुंबई लायब्ररी जी आहे तिथे आलोय। तर बघू शकता मित्रांनो हा आहे ट्रामचा ट्रॅक, आणि आता ही ट्राम फक्त कोलकातामध्ये चालू आहे, बाकी सगळीकडे तर आता ही बंद झाली आहे। हां तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि आज मित्रांनो आपण आलो आहोत चर्चगेटला, आणि विंटेज कारचं मित्रांनो इथे प्रदर्शन आहे, आणि खूप म्हणजे खूप मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला गाड्यांचा खूप आवड आहे, आणि आपण आलो या प्रदर्शनासाठी। आणि आपल्याबरोबर आपले मित्र आहेत अक्षय आणि केतन। तर चला मग मित्रांनो सर्व काही गोष्टी तुम्हाला दाखवू, आणि जर तुम्हाला आपला आजचा जो ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ही गोष्ट पुन्हा सांगायची गरज यामुळे की खूप लोक मित्रांनो व्हिडिओ पाहतात, ब्लॉग पाहतात, पण सबस्क्राईब करत नाहीत। तुम्ही जा आणि सबस्क्राईब करा, कारण की एकदम फ्री आहे। चला मग सुरू करूया। हां तर मित्रांनो सांगायची गोष्ट आहे की आता आम्ही सकाळचा फिरतोय, आणि रविवार असल्यामुळे अक्षरशः पूर्ण तामसुम आहे रोडवरती। आम्ही तिघं सोडून एखादा दोन माणूस दिसला तर दिसतोय, आणि इंग्रज गेले, पण जर काही चांगली गोष्ट ठेवून गेली असेल तर त्यांचं जे कन्स्ट्रक्शन आहे बघू शकता, त्या ज्या बिल्डिंग्स आहेत अजूनही तितक्याच जोमात आणि काय बोलतो टवटवीत अशा उभ्या आहेत, आणि खूप छान दिसतात बघून सुद्धा। म्हणजे अक्षरशः लगेच तिथे उभं राहून फोटो काढावा अशी आमची इच्छा होते। तर बघू शकता मित्रांनो इथे आपल्याला खूप जुना असा इंग्रजांच्या काळातला क्लॉक टावर बघायला भेटतोय, जो की सहसा आपल्याला इकडे तिकडे आता भेटत नाही बघायला। तर चर्चगेटमध्ये खूप काही अशा गोष्टी आहेत मित्रांनो ज्या की आपण अजून देखील एक्सप्लोअर केल्या नाही, त्या देखील आपण आज पाहणार आहोत। हां तर मित्रांनो आपल्याला ते हॉर्निमन सर्कल तर नाही भेटलं, पण आपण इथे आपलं एशियाटिक सोसायटी मुंबई लायब्ररी जी आहे तिथे आलोय, आणि बघू शकता माझ्या मागे तुम्ही। चला जाऊ द्या, अजून तिथे तर नाही, बघू तिकडे पण जाऊया, पण आता तरी आपण एशियाटिक सोसायटीच्या इथे आलोय, बघूया तिथे फोटो काढूया, आणि खूप फोटोशूट होत आहे तिकडे। बघू शकता इथे समोर शूटिंग पण चालू आहे। आम्ही हॉर्निमन सर्कल सगळीकडे शोधलं, पण आम्हाला तो पॉईंट जो आहे तो कुठेच भेटला नाही शेवटी। आणि बघू शकता जे तुम्हाला मी शूटिंगचं दाखवलं केवढा तामझाम असतो त्यांचा, बघू शकता तुम्ही इथून तिथपर्यंत। मित्रांनो तुम्ही आपलं याच्यामध्ये आपलं दलाल स्ट्रीट बघितले असेल, किंवा तो आपला मूवी बघितला असेल, त्याच्यामध्ये तो जो बुल आहे तो तुम्हाला दाखवतो मी, हे बघ। तर बघू शकता मित्रांनो हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो आपला बुल आहे तो इथे, आणि पुढे जाऊन तुम्हाला ही दलाल स्ट्रीट आहे आय थिंक ही, आणि ती दिसेल तुम्हाला इथे पुढे। तर बघू शकता आता तिथे आपण शूट नाही करू शकत, आणि इथे बघू शकता एकापेक्षा एक मित्रांनो हेरिटेज बिल्डिंग्स आपल्याला इथे पाहायला भेटतात। आता मित्रांनो बघू शकता अक्षरशः आज रविवार असल्यामुळे सगळीकडेच आहे ना हा आपलं ते काय करतात रे, प्री वेडिंग म्हणा किंवा जे काही शूट असतात वेडिंग निमित्ताने म्हणा कसे, ते सर्व शूट होत आहे तिकडे। आणि इथे बघू शकता हीच ती स्ट्रीट आहे जिथे त्या विंटेज गाड्या लागतात, पण आज काय माहिती, आज आम्ही विचारलं तर खूप ठिकाणी सांगितलं की आज नाही आलेत त्या गाड्या, नाही तर ह्याच आहे ना ज्या हॉर्निमन सर्कल आहे इथे या गाड्या लागतात विंटेजवाल्या। तर आता कळालंय, नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ आता तरी जरा काय बोलतो पण त्याला येऊन काय फायदा नाही झाला। आणि इथे बघा एक शूट पण चाललंय गाण्याचं, काय रील बनवतात काय माहिती नाही। बघू शकता, आणि काय मित्रांनो हेरिटेज बिल्डिंग्स आहे तिकडे, आणि सर्व प्री वेडिंग किंवा असे जे शूट्स असतात त्याच्यासाठी आले तिकडे।
बघू शकता मित्रांनो. आणि आता आपण आलो मित्रांनो इथे हुतात्मा चौकाच्या इथे. मित्रांनो हे बघू शकता अजूनही इथे तुम्हाला जी आपली ट्रॅम्प मुंबईमध्ये धावायची बेस्ट, आता जिचं बेस्ट झाले नाव, ती ट्रॅम्पचे जे ट्रॅक्स आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटतील. आणि अजूनही नाही म्हटलं तर सुव्यवस्थित कंडिशनमध्ये आहे, बिना काही असं म्हणजे जरी त्या यूज नसतील पण ते अजूनही तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर ही जी बघू शकता ते हुतात्मा चौक आहे. आणि जे ही 107 हुतात्मे आहेत त्यांची सगळ्यांची नावं मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला भेटेल. त्याचं मी तुम्हाला दाखवतो सुद्धा. तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील मित्रांनो हे 107 हुतात्मे आहेत. आणि आपला केतनला थोडी काय माहिती आहे हुतात्मा चौकाबद्दल, तो जरा माहिती आपल्याबरोबर शेअर करतोय. मित्रांनो जे तुम्ही आता 107 बघितली ना नावं, ती ॲक्च्युली 107 नाहीत, त्याच्यात वाढलेली आहेत काही. मला पण प्रॉपर आकडा माहीत नाही आणि तो प्रॉपर आकडा कदाचित आपल्या लिखित स्वरूपात पण नाही आहे. पण 107 आपले जे आता छापलेले आहेत ते तुम्हाला दिसत असतील, पण त्याच्या पुढचे बघायचे असतील तर तुम्ही गुगल सर्च करू शकता. ओके. तर बघू शकता मित्रांनो हा आहे ट्रामचा ट्रॅक. आणि आता ही ट्राम फक्त कोलकातामध्ये चालू आहे, बाकी सगळीकडे ते आता ही बंद झाली आहे. आणि त्याच्याच बाजूला मित्रांनो इथे हुतात्मा चौक आहे. आपल्या भारतामध्ये रेल्वे ट्रॅकबद्दल कोणाला माहीत नाही, तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. हे इंग्लिश व्हर्जन होतं, तुम्हाला याच्यात मी मराठी व्हर्जन दाखवतो. आणि इथे मागे फ्लोरा फाउंटन. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा हा जो ब्लॉग आहे तो इथेच संपतोय. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढ्या काही गोष्टी दाखवू नाही शकलो, पण काय नाही. आणि नेक्स्ट हे जे आहे विंटेज कारचं जी रॅली असते ती दर संडे असते, पण ह्या संडेला काय माहिती का आमचं नशीब खराब की काय म्हणा ते नव्हती, त्यामुळे आम्ही त्या दाखवू नाही शकलो. पण खूप काही नवीन नवीन गोष्टी आम्हाला इथे पाहायला भेटल्या, जसे की या विंटेज कार जरी नसतील पण विंटेज बिल्डिंग्स आम्ही इथे पाहिल्या. त्यानंतर आपलं BSC स्टॉक एक्सचेंज, त्यानंतर अजून खूप काही गोष्टी आहेत. आणि ब्लॉगमध्ये तुम्ही बघितल्याच असेल. तर लास्टचं एकच सांगेल की मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तर लास्टचं एकच सांगेल की ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.